नमस्कार. मुंबईच्या दादर भागातून म्हणजे ते जे आपलं शिवतीर्थ आहे त्या शिवतीर्थाच्या आजूबाजूला राहणाऱ्या अनेकांच्याकडून मला फोन आले की सुशील कुलकर्णी, अहो शिवतीर्थावरून काहीतरी वेगळंच घडतंय. म्हटलं काय झालं? नाही वा, भीती वाटते खूप, काहीतरी वेगळं घडतंय. काय घडलंय महाराष्ट्रात असं? अहो म्हणलं पण होतंय काय? नाही हो, शिवतीर्थाहून आवाज येतोय आणि काहीतरी भयंकर आवाज येतोय. म्हटलं कसला आवाज येतोय, काही नीट सांगाल? आता खूप लोकांचे फोन होते बरं का असे, म्हणजे शिवतीर्थाच्या आजूबाजूला राहणारी खूप माणसं आहेत जी माझे परिचित आहेत, त्यांचे फोन येत होते. तो आवाज मी म्हटलं रेकॉर्ड करून पाठवाल का, तो आवाज काय येतोय तो? आणि मग त्यांनी मला शिवतीर्थाच्या परिसरातून येणारा आवाज रेकॉर्ड करून पाठवला. जरा ऐका. यायला तुम्हाला एवढे पदास बसवलं, खरं आबरू माझी जात होती, मला साला घाम फुटला. मी हे वाक्य कुठं ऐकलंय असा प्रश्न मला पडत होता. आणि मग कळलं, अरे हातबाळासाहेबांचा आवाज. आणि हा आवाज काय येतोय शिवतीर्थावरून? शिवतीर्थावर बाळासाहेबांचं स्मारक आहे एवढं मला माहीत होतं. हा आवाज काय येतोय? आबरू माझी जात होती, मी बसवलं, असं का का असं बाळासाहेब म्हणत असतील? मग मला शिवतीर्थावरचा दुसरा एक आवाज आठवला. अथांग जमलेल्या जनसमुदायाला, येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानं, असं म्हणणारे बाळासाहेब. आणि त्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, या आवाजाने ना त्या लोकांच्या मध्ये उत्साह संचारायचा. त्या भरगच्च सभेत कातरलेल्या आवाजात बाळासाहेबांनी एक आव्हान केलं होतं. मला वाटतं शेवटची की शेवटच्या आधीची बाळासाहेबांची ती जाहीर सभा असावी. आणि त्यात थरथरत्या आवाजात, कातर आवाजात बाळासाहेबांनी आव्हान केलं होतं, जसं मला सांभाळलं तसं. ऐका ना जरा. शिवसेनेचे 2 तुकडे पाडणारे, आणि म्हणून मी सांगतो, सांभाळून घ्या. मला सांभाळलं, उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. ऐकलंत ना? मग मला बाळासाहेबांच्या एकेका वाक्याचा अर्थ लागू लागला की बाळासाहेब, ज्याला मी बसवलंय, अब्रू माझी जात होती. अब्रू जात होती असं का म्हणाले असतील बाळासाहेब? अब्रू जात होती असं का म्हणाले असतील? मग जरा मी विचार करू लागलो आणि एक एक गोष्टी समोर येऊ लागला. कदाचित यालाच जीना इसी का नाम म्हणत असतील. ऐका. आणि महाराष्ट्राला कळू की जिन्यावर बसून जेवतायत आमदार. जीना इसी का नाम है, जीना इसी का नाम है, जीना इसी का नाम है. एवढ्यावर नाही भागत, एवढ्यानं काय होत नसतं. एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली आणि ते करून एक मुलाखत दिली. म्हणजे ही मुलाखत ऐकल्यावर मात्र बाळासाहेब नक्कीच म्हणाले असतील बरं का. म्हणजे काय काय म्हणाले असतील या सगळ्यांचा अंदाज आपण व्यक्त करू शकत नाही. ते लोकांवर सोडतो मी. बाळासाहेब काय म्हणाले असतील त्याचा तुम्ही अंदाज लावा. आणि ते वाला ऐका. देखो ना, दिया ना मैंने पैसा, अभी ये हो रहा है, अभी वो हो रहा है. पाहिलं? हे बाळ असं अधूनमधून, म्हणजे आधून मधून असं हे जे मध्ये मध्ये जे करत असतं ना, ते फार भयंकर असतं. म्हणजे ते दाढी खाजवल्याचं काय, देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री काय. चला आपण पॉलिटिशियन आहोत की मिमिक्री आर्टिस्ट, हेच या माणसाला कळत नाही. आपलं काम काय आहे? काही लोकांचा हात असतं बरं का, आपण काय आहोत ते कळत नाही, कधीच कळत नाही. ती हास्यजत्रा नावाची एक सिरियल होती बघा, महाराष्ट्राची हास्यजत्रा, MHJ असं म्हणायचं त्याला. त्या हास्यजत्रेमध्ये ते दत्तू मोरे नावाचं एक कॅरेक्टर आहे. ते बऱ्याच शाळेतला मुलगा म्हणून ते कधी कधी येतं आणि ते म्हणतं, बघा माझ्यात खूप पॉवर आहे, मी असा त्या पृथ्वीचा गोळा करून टाकून फेकून देईन, तोडून टाकीन, मोडून टाकीन, असं तो म्हणत असतो. ते कॅरेक्टर केलं आहे. दत्तू मोरे असा नाही आहे की उगीच आपल्यात खूप सुपर पॉवर आहे, मी आता तोडून टाकीन, तिथून मोठं विमान चाललंय, विमान तोडून टाकीन मी, सुपर पॉवर आहे. अरे काय चाललंय? आपण काय आहोत? आपण किती आहोत? आपली क्षमता काय आहे? याचा अंदाज ज्याला येत नाही ना, ते या अशा वाल्या गोष्टी करत असतात. ती वाली गोष्ट तुम्ही बघितली आहे. आता यांचे असंख्य कारनामे तुम्हाला दाखवतोय, एका झटक्यात बघून घ्या. चिकन रोल की वेज रोल? अरे ये तो सिर्फ ट्रेलर है.
बघितले? हे ऐकल्यावर मला ज्या लोकांनी फोन करून सांगितलं होतं, सुशील, शिवतीर्थावरून वेगवेगळे आवाज येत आहेत आणि भीती वाटते, त्यांना मी सांगितलं, बाबांनो, एवढी अशी भाषणं होणार असतील तर शिवतीर्थावरून असाच आवाज येणार ना, कारण अब्रू त्यांची जात होती. नमस्कार.